आता हे जर माझ्या व्हाईट शर्टाला लागलं तर बायको ओरडत नाही तर लावून दाखवलं असतं, पण ते लोक म्हणतात की मराठी माणूस धंदा करू शकत नाही, तर दादा त्याच्यासाठी एक खूप चांगलं उदाहरण आहे. किराणा मालाच्या दुकानात गेलो तर आपण तेल मागतो फक्त पॅराशूटच नाही. माझ्या किचनमध्ये यायचं चेक करायचं, जर कुठल्या कलर प्रिझर्वेटिव्ह फ्लेवर्ड किंवा टेस्टिंग पावडर वगैरे भेटली तर मी पाहिजे ती पैन झारायला तयार आहे ना. आता ग्रामीण भागात गेलो, मी माझ्या गावाला गेलो तर लोकांना ज्यूसचा व्यवसाय करतो, तर लोकांना वाटतं एक टपरी आहे. अरे हे काय कलर टाकलेलं खाताय तुम्ही? कलर बिलर काय नाही याच्यामध्ये. हे सगळे जे लेयर्स दिसतात तुम्हाला हे प्युअर फ्रूट आहेत, आणि प्रत्येक जो कलरचा तुम्हाला लेयर दिसतोय हा प्रत्येक फ्लेवर एक डिफरंट फ्रूटचा ज्यूस आहे, आणि याच्यामध्ये प्युअर फ्रूट्स वापरले जात आहेत. त्याच्यासोबत कोणताही प्रिझर्वेटिव्ह कलर अशातला कोणताच प्रकार इथे वापरला जात नाहीये. सुरुवातीलाच तुम्हाला ॲड्रेस सांगतो, तर हा कलरफुल जो ज्यूस माझ्या हातामध्ये तुम्हाला दिसतोय हा मी बसून पितोय रिलायन्स चौकात, तुकाराम नगर, खराडीमध्ये. आणि हा तुम्ही याला पुण्यातला व्हायरल ज्यूस देखील म्हणू शकता, कारण हा सध्या सोशल मीडियावर खूपच जास्त ट्रेंड करतोय, आणि हाच ट्राय करायला आपण इथे आलोय. तर या तुम्हाला दाखवतो की हा ज्यूस कसा बनतो आणि याच्या मागे कोण येते. या चला. सीताफळ, दादा जांभूळ. नमस्कार. नमस्ते दादा, हा पुण्यातला व्हायरल काय तुम्ही ज्यूस बनवताय आणि एवढा कलरफुल? लोक मला विचारतात अरे ह्याच्यात कलर टाकलाय की काय? आपल्या पहिली गोष्ट तर आपल्या कुठल्याही ज्यूसमध्ये कलर प्रिझर्वेटिव्ह लिक्विड केमिकल सिरप नाहीये, सगळे ओरिजिनल फळांचे बनवतो आपण. मिक्स म्हणजे विशेष म्हणजे आपला जो मिक्स फ्रूट आहे तो तुम्ही बघितला तो अजिबात मिक्स होत नाही. 4 लेअर आहेत बरोबर, आणि ते इतका थिक आहे की तो मिक्स होत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आपले सगळे ज्यूस उपासाला चालतात, कारण त्याचा कलर वगैरे नाहीये. अगदी लोकांची रांग म्हणजे आपण तुम्ही जर सॅटर्डे संडे जर आल्या विकेंडला तर लोकांची रांग लागते ज्यूस प्यायला, पण आपण कुठल्याही प्रकारे क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करत नाही. आपण कस्टमरला सांगतो की तुम्ही 5-10 मिनिटं थांबा, तुम्हाला बेस्ट क्वालिटी देऊ, आणि कस्टमर सुद्धा प्रेमापोटी थांबतात आपल्यासाठी. आणि इथे बाहेर जर आपण बघाल तर या बाजूला यांनी फ्रुट्सचं एक सेपरेट सेक्शन केलेलं आहे. इथे तुम्हाला समोरासमोर फ्रुट्स देखील दिसतात की ज्याचे हे लोक फ्रेशली ज्युसेस बनवून देतात. तर दादा, आपल्या मेन्यू मध्ये कोणते कोणते ज्युसेस आहेत आणि काय काय कॉस्टिंग राहते? आता आपल्याकडे मँगो आहे, चिक्कू आहे, सीताफळ आहे, अंजीर आहे, जांभूळ आहे, किवी आहे, स्ट्रॉबेरी आहे, वॉटरमेलन आहे, रोज मिल्कशेक, स्ट्रॉबेरी मिल्कशेक, कोल्ड कॉफी आहे, परत पायनॅपल आहे. पण तुम्हाला एक सांगू, आता तुम्ही जर फ्रुट्स पण बघितलं ना, मी A1 क्वालिटीच्या फ्रुट्स आणलात. काय होतं, आता मार्केट बंद व्हायच्या टायमाला तुम्ही ज्यावेळेस मार्केटला जाता तर जी मोसंबी आज जर मोसंबीचा रेट बघितलं 130 रुपये किलो मोसंबी आहे. हेच जर तुम्ही मार्केटला गेले ना उशिरा, ज्यावेळेस मार्केट बंद होतं त्यावेळेस 30 मोसंबी आपल्याला भेटते 70 आणि 80 रुपयांनी. तर मला बरीचशी लोक विचारतात की बाबा टप्पीवरती ज्यूस पिल्यावरती आणि तुमच्यावरती इथे ज्यूस पिल्यावरती काय फरक आहे. तर हे जे आपण प्रीमियम क्वालिटीचे फ्रुट्स वापरतोय ना तो फरक आहे, आणि क्वालिटीशी अजिबात कुठल्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज नाही आहे. मी लिहून देतो की मला पैसे थोडेसे कमी कमवायचे आहेत, पण मला लोकांचं प्रेम आणि रेग्युलर कस्टमर कमवायचं आहे. कारण रिपीट कस्टमर ज्यावेळेस तुम्ही कुठलाही बिझनेस करता ना, तुमची ब्रँड व्हॅल्यू कधी वाढते, ज्यावेळेस तुमच्याकडे रिपीट कस्टमर येतात. तुम्ही जर मोठे मोठे ब्रँड बघितले ते आज इतके सक्सेसफुल का झाले, कारण त्यांच्याकडे रिपीट कस्टमर भरपूर आहे. उदाहरण द्यायचं म्हणजे आपण किराणा मालाच्या दुकानात गेलो तर आपण तेल मागतो फक्त पॅराशूटच. आपण खरं तर कोलगेटला नाव टूथपेस्ट आहे, पण आपण गेले की दुकानात म्हणतो टूथपेस्टच द्या, कारण त्या ब्रँडनी आतापर्यंत एक लोकांचा ट्रस्ट जिंकलेला आहे. तेच मला करायचं, मला लॉंग टर्म बिझनेस करायचं आहे. शॉर्ट फॉर्ममध्ये बिझनेस करायचा नाही, व्हायरल होऊन थोड्या दिवसात संपायचं नाही. 10 वर्ष 20 वर्ष 30 वर्ष लोक लक्षात ठेवतील की एक ज्यूसचा खूप मोठा ब्रँड होता, त्यांनी ऑल ओव्हर इंडिया नाव केलेलं आहे. तशा आपल्या ऑल ओव्हर इंडिया किती ब्रांचेस आहेत आणि तिथे पण सेमच दिल्या जातात का मेन्यू? आपले ऑल ओव्हर इंडिया पॅन इंडिया आपला ब्रँड आहे. आपले ऑल ओव्हर इंडिया 30+ ब्रांचेस आहे. आपण भोपाळ आहे, इंदोर आहे, गुजरातमध्ये बिलीमोरात आहे, पुण्यात आहे, कोल्हापूर, नाशिक, सांगली, रत्नागिरी, पनवेल, भिवंडी, इथं नाशिक आहे, ओझर आहे. म्हणजे ऑल ओव्हर पॅन इंडिया आपले 30+ जास्त ब्रांचेस आहे. सगळे ब्रांचेस मोस्टली प्रॉफिटमध्ये आहेत, सगळ्या व्यवस्थित चालतात. पुण्यात जर बनायला गेलं तर तळेगाव दावडे पैसे एक आहे. अच्छा. आपली SP बिर्याणीला खेटून एक आहे, आणि कात्रजला इस्कॉन टेम्पल पैसे एक आहे. म्हणजे जे लोक म्हणतात की मराठी माणूस धंदा करू शकत नाही, तर दादा त्याच्यासाठी एक खूप चांगलं उदाहरण आहे. कारण खराडीमधून सुरू होऊन हा जो बिझनेस आहे हा त्यांनी पूर्ण भारतभर पोहोचवलाय आणि सक्सेसफुली रन पण होते. माझं ड्रीम आहे की आउट ऑफ इंडिया पण आपले ब्रांचेस झाले पाहिजे. नक्कीच. कारण मी तुम्हाला खरं सांगतो की बघा, ज्यूसचा बिझनेस मी स्वतः ज्यावेळेस व्यवसाय चालू करायचा निर्णय घेतला ना त्यावेळेस मी प्रोफेसर होतो. मला चांगला असा पगार होता. नुकतंच माझं लग्न झालं होतं की बाबा लग्न होऊन एक 4-5 महिने झाले. आणि ज्यावेळेस बिझनेस करायचा निर्णय घेतला त्यावेळेस बायकोला सगळ्यात पहिल्यांदा विचारलं की बाबा बिझनेस करायचे काय
काय करू, कारण तिच्या वडिलांनी मी प्रोफेसर होतो म्हणून ती मला दिली होती. बरोबर. मग ती मला म्हणली तुम्हाला जे करायचं जे करा, मी तुमच्या सोबत आहे. आणि काय होतं की आपले लोक बघताना पण आहे ना, आज मी समजा कोणाला फोन केला ना, आता ग्रामीण भागात गेलो मी, माझ्या गावाला गेलो, तर लोकांना म्हणलं ज्यूसचा व्यवसाय करतो, तर लोकांना वाटतं एक टपरी आहे. पण लोकांना आज इथं आल्यावरती कळतं की आपण किती मोठं याला मोठ्या लेवलला केलेलं आहे आणि कुठलाच बिझनेस छोटा नसतो. म्हणजे ही गोष्ट खरी आहे. खरी आहे. फक्त काय झालं की माझ्यापेक्षा पण ज्यूस जास्त विकणारी लोक आहेत, फक्त त्यांना सोशल मीडियावरती नाही येत आहेत किंवा एक्सप्लेन करता येत नाही. म्हणजे आमच्याकडं बरेचसे लोक मला म्हणतात तुमच्याकडं क्वालिटी प्लस तुमचं कम्युनिकेशन हे बेस्ट आहे, म्हणून तुमचा सेल चांगला होतो. तर हा जो कलरफुल ज्यूस आहे, तर याच्यामध्ये कोणते कोणते प्रकारचे ज्युसेस पडतात तुम्हाला आम्हाला लावून दाखवा. लाईव्ह दाखवतो. आता सगळ्यात पहिले याच्यात जातं सीताफळ. सीताफळ जर गेलं, सीताफळ नंतर आपण यूज करतो चिक्कूचा. तुम्ही जर बघितले सगळे ज्यूस इतके थिक आहेत की मिक्स होत नाही आपल्या अजिबात. आता गेले सीताफळ. आता आपण याच्यात यूज करतो ते मँगो. आणि थिकनिंग साठी पण आपण ह्याच्यात काहीच नाही. जे आहे ना ते एकदम नॅचरल आहे. थिकनिंगसाठी कुठंच काय वापरत नाही. माझ्या किचनमध्ये यायचं चेक करायचं, जर कुठला कलर प्रिझर्वेटिव्ह फ्लेवर्ड किंवा टेस्टिंग पावडर वगैरे भेटली तर मी पाहिजे ती पैन झारायला तयार आहे. आणि ऑन कॅमेरा सांगते बरं का, हे असं कोण समोर नाही मानत. आणि हे आपलं जांभूळ. असा आपला मिक्स तयार होतो. त्याच्यात बघितलं तुम्ही, जसा व्हिडिओ तुम्ही बघता मी लाईव्ह तुम्हाला बनवून दाखवले की खरे त्याच्यात काहीच नाहीये, कलर पण नाहीये. तुम्ही जर हे जांभूळ आहे, एक उदाहरण सांगतो. आता हे जांभूळ जर बघितलं तर हे जर आता हे बघा एकदम ओरिजिनल आहे, काहीच नाही, कलर नाही, काय नाही. आता हे जर माझ्या व्हाईट शर्टाला लागलं तर बायको ओरडत नाही, तर लावून दाखवलं असतं. पण ते नॅचरल हाय, ते जांभूळचा कलर येतो त्याच्यात, म्हणजे कुठलाही कलर नाहीये. बरेचशा लोकांना वाटतं की इतकं कलरफुल आहे की काही नाही, काहीतरी यूज केलं असेल, पण आपण आहे ते ओरिजिनल फॉर्ममध्ये ठेवलेले. भले 2 रुपये कमी कमवतोय, पण लोकांचा विश्वास कमवतोय. बरोबर. मिक्स जो आहे तो तर रेडी झालेला आहे, तर तो सोडून आपल्या इथे काय काय आता रेडी? आता आपल्याकडे मँगो ड्रायफ्रूट पण आपलं बेस्ट आहे. तुम्ही जर हा जर मँगो ड्रायफ्रूट आहे, तुम्ही बघितलं, तुम्ही माझ्याकडे डिसेंबरमध्ये जरी आले ना तरी मँगोचे चंक्स तुम्हाला वरनं मिळतील. कारण मी नेहमी सांगतो की विदाऊट पल्प प्रिझर्वेटिव्ह आहे. सेम मँगोचे चंक्स तुम्हाला डिसेंबरमध्ये पण अवेलेबल होतील. हा पण आपला बेस्ट सेलिंग आहे. दुसरं म्हणजे आपला सीताफळ जो आहे तो पण आपला बेस्ट सेलिंग आहे. कधी या तुम्ही जर एप्रिलमध्ये आले तरी तुम्हाला सीताफळ खाताना आपण जे चंक्स म्हणतो लागले पाहिजे ते लागतात. आणि आपला जांभूळ तर आपला हिरो प्रोडक्ट आहेच. त्याच्यासोबत आपला अंजीर पण चांगले आहे, स्ट्रॉबेरी पण चांगले आहे. मोस्टली मी ॲज ए म्हणजे खवय्या जर म्हणले तर मी हे 4 ज्यूस रेकमेंड करतो. अच्छा. आणि तसा मी ॲड्रेस सांगितलेलाच आहे, तर जयवर्धनचं जगदंबचं जे ज्यूस आहे हे ट्राय करायचं असेल तर नक्की कुठे यावं? तुम्हाला खराडीत रिलायन्स मॉलच्या ऑपोजिट साईडला वेलस्टँड बिल्डिंगच्या शेजारी जगदंब ग्रुप जयवर्धन ज्यूस बार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये दादा नंबर देतीलच माझा. तर जे कस्टमर लेट नाईट पण येणार असतील, जर फोन केलं तर मी थांबतो त्यांच्यासाठी. तर हा जो माझ्या हातातला मिक्स ज्यूस आहे तो ऑलमोस्ट संपायला आलेला आहे. आणि पुण्यातला हा व्हायरल मल्टिपल कलरचा मिक्स फ्रूट ज्यूस प्रत्येक लेअरमध्ये एक वेगवेगळी चव तुम्हाला नक्कीच देणार आहे. तर हा व्हायरल ज्यूस तुम्हाला जर ट्राय करायचा असेल तर नक्कीच खराडीमध्ये जगदंब ज्यूस बारमध्ये या आणि हा ज्यूस तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात. तोपर्यंत काळजी घ्या.